ताई, तुम्ही सध्या अबीर गुलाल ही मालिका करत आहात आणि ती मालिका एका विशिष्ट कथेवर आधारित आहे. हो. आणि बऱ्याचदा आपल्याकडे असं होताना दिसतं की रंगावरून काही भूमिका जातात किंवा सो तुम्ही सुद्धा त्याच इंडियन ब्युटी आपण म्हणू शकतो, सो अशा आहात. सो यामुळे तुम्हाला कधी काही गोष्टींना सामोरं जावं लागले का? हो, ऑफकोर्स. पण कधी मला वाटतं की हे बरोबर पण आहे, कारण की अट्रॅक्ट करतं आपल्याला गोरे पण, त्यात काय वाईट नाहीये. फार कमी लोकांना, जसं की फार कमी लोकांना क्लासिक फिल्म्स आवडतात. जो मास आहे आपला, त्याला काय आवडतं? त्याला बॉलिवूड फिल्म्स आवडतात, ज्याच्यामध्ये गाणी आहेत, मध्येच अचानक साडी बदलते, तर ते आवडतं. ते डोळ्यांना आपल्याला छान वाटतं, मनाला छान वाटतं, मनापर्यंत पोचतं यंगस्टरच्या. सो ते नॅचरल आहे. गोरेपण आवडणं, तो रंग आवडणं, तिथे अट्रॅक्ट होणं नॅचरल आहे. फार कमी लोकांना सावळेपणाची किंवा काळ्या रंगाच्या मधून जी ब्युटी निघते कोळशातून, ती फार कमी लोकांना येते, असं आहे. सो मला फेस करावं लागलं. म्हणजे मी जेव्हा औरंगाबादमध्ये होते आणि डान्स केला मी 1 वर्ष, मग मी तिथे ड्रामा डिपार्टमेंटला ॲडमिशन घेतली. मी काही केलं नाही, ते मी बाहेरूनच ड्रामा करते. पण मग मी तिथून मुंबईला यायचं डिसिजन घेतलं आणि मला असं वाटतं की ओके, मी नाटक केलं आहे, मला डान्स येतो, हाईट आहे, मी बारीक आहे, ओके चालणार आहे, असं म्हणून मी मुंबईत आले. पण मग माझा भ्रम निराश झाला की अरे नाही, एवढंच नाही चालत इथे थोडंसं तुम्ही त्या पद्धतीने सुंदर दिसणं गरजेचं आहे, असं लक्षात आलं. आणि एक किस्सा होता जिथून म्हणजे लिटरली मेकअप उतरवून मला निघावं लागलं की नाही की तुमचं कॅन्सल झालंय, तुम्ही नाही आहात, आम्ही दुसरं कास्ट बघितलं. सो असंही फेस करावं लागलं. तर इट्स ओके. त्यांच्या प्रोजेक्टचा तो डिमांड होता, त्यामुळे मी हे नाही म्हणू शकत ना की मला फिट करून घ्या तुम्ही जबरदस्तीने. इट्स ओके, तो त्यांचा माइंडसेट आहे, रिस्पेक्ट. असं वाटतं का कुठेतरी की या ठिकाणी जर मी बोलले असते, तर माझं काम झालं असतं. ज्या क्षणी मेकअप काढून जायला सांगितलं, त्या क्षणी जर मी आवाज उठवला असता तर कदाचित चित्र वेगळं असतं, किंवा मी एका पर्टिक्युलर लोकांपर्यंत पोहोचू शकले असते की बघ, या अभिनेत्रीने आवाज उठवला. असं वाटतं कधीतरी बोलणं खूप इम्पॉर्टंट असतं. पण नंतर ना, मी जर ते बोलले तर मला ते खाईल गोष्ट, कारण की मी ती नाहीये. मी स्वतःला जबरदस्तीने म्हणते की मी बोलायला पाहिजे इथे. मिताली नाहीये ती. मितालीला नाही पटत की नाही, इथे गरज नाही या गोष्टीची, पण आपल्याला ते हवंय म्हणून मी बोलायचंय. तर मग ती मी बोलल्यानंतर मग मला नंतर खटकेल की नाही यार, नको, राहू दे ना, सोडून दे ना, इट्स ओके, असं वाटेल. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.